सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार। आज एक सुंदर विषय तुमच्यासमोर मांडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। एक सण आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ती आहे नागपंचमी। आपण खूप उत्साहाने साजरा करतोय, परंतु हा नागपंचमी सण जो आहे त्याचा संबंध कशाशी आहे? काही लोकांचं म्हणणं असं आहे की आपण जो नागपंचमी साजरा करतोय धार्मिक वृत्ती आहे, अतिशय सुंदर आहे, आपण स्वागत करतोय। भारतात प्रत्येक धर्माचे लोक राहतात, सर्व मिळून आपण सर्व प्रकारच्या ज्या सण आहेत, उत्सव आहेत, साजरा करतोय। त्यातला एक नागपंचमी हा सण। काही लोकांचं म्हणणं असं आहे की नागपंचमीचा संबंध नाग या सापाशी नाही आहे। मग कशाशी आहे? आपण तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो, आहे की नाही? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आज नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नसून कशाशी आहे। तर नीट ऐका, शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्कीच समजून येईल नागपंचमी कशाशी संबंधित आहे। तर मित्रहो, नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नसून नाग हे टोटेम असणाऱ्या 5 पराक्रमी नागराजांशी आहे। त्यांची स्वतंत्र गणतांत्रिक म्हणजेच रिपब्लिकन स्वरूपाची राज्य होती। यामध्ये अनंत हा सर्वात मोठा। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते। त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा, हा कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख। त्यानंतर तिसरा नागराजा तक्षक, ज्याची स्मृतीत आज पाकिस्तानातील तक्षशिला आहे। त्यानंतर चौथा नागराजा करकोटक, तर 5वा ऐरावत, रावी नदीच्या शेजारी। या 5 नागराजांची गणराज्ये एकमेकांच्या राज्याला लागून होती। त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या 5 पराक्रमी राज्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी उत्सव आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला। त्याचे अनुकरण देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले। नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला। यज्ञवंशीयांच्या लेखणीने नागराजाचे रूपांतर सापात केले। नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली। आज नागाला दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला। तरी पण आजही आपण घराच्या भिंतीवर 5 नाग काढणे विसरलो नाही। हे 5 नाग म्हणजेच आपले 5 नागराजे होत। धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाचे महत्त्व नागवंशीयांनी जाणावे यासाठीच हा पोस्ट प्रपंच। आता 5 नागराजे, त्यामधला पहिला अनंत नागराजा, यालाच शेषनाग राजा सुद्धा म्हणतात। याचे स्मृतीनिमित्त काश्मीरमध्ये अनंतनाग शहर आहे। त्यानंतर वासुकी नागराजा, हा नागराजा बिहार, उत्तर प्रदेश या भागातील आहे। त्यानंतर तक्षक नागराजा, सिद्धार्थ बुद्धाचे जन्माचे 500 वर्ष आधी हा राजा होऊन गेला। यानेच जगप्रसिद्ध जगातील पहिले विश्वविद्यापीठ स्थापन केले, तेच तक्षशिला विद्यापीठ होय। इथेच प्लेटो, एरिस्टॉटल सारखे तत्त्वज्ञ शिकून गेलेत। त्यावेळी यज्ञवंशीय या देशात प्रस्थापित झालेले नव्हते। त्यानंतर आहे करकोटक नागराजा, हा नागराजा व पिंगला अथवा ऐरावत नागराजा हे दोन्ही नागराजे मध्य भारतात होऊन गेलेत। भंडारा एरिया आजही पिंगलाई एरिया म्हणून जुन्या लोकांच्या स्मरणात अजूनही आहे। खूप सारे राजे झालेत, त्यापैकी या वरील 5 राजांनी सदाचारांनी सदधर्म पद्धतीने राज्य केल्यामुळे त्यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सगळेजण नागवंशीयांनी
नागराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्सव दरवर्षी नेमाने साजरा करीत आहेत. म्हणूनच आमची माय भिंतीवर 5 नाग रेखाटून त्याची पूजा करते. आज त्याचाच विपर्यास नागपंचमी उत्सव झाला आहे. म्हणून आम्ही त्याला समजून घेऊया आणि नागराजांचा स्मृती उत्सव धडाक्यात साजरा करूया. आम्ही नागवासियांची नागपंचमी उत्सव आम्ही अगदी प्राचीन काळापासून साजरा करतो आहे. आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिद्ध असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वस्तुस्थिती ती वेगळीच आहे. यज्ञवंशीय या देशात येण्याआधी इथे फक्त आम्हा नागवंशीय लोकांची वस्ती होती. आमचे टोटेम हे नाग असल्यामुळे आम्हाला नागलोक किंवा नागवंशीय लोक म्हटले गेले आहे. या नागवंशीयांचे राज्य गणतांत्रिक पद्धतीने चालत होते. याचे प्रमुख ते नागराजे. असे प्रमुख 5 प्रसिद्ध नागराजे या देशात होऊन गेलेत. विदेशी शक्तींना परतवून लावणे व इथे लोकतांत्रिक सदधर्म पद्धतीने राज्य केल्यामुळे ते फार प्रसिद्ध पावलेले होते. हे सदधर्म पद्धतीने राज्यव्यवस्था कशी व कोणी लयास नेली त्याचा एक वेगळा इतिहास आहे. तर त्यापैकी प्रसिद्ध नागराजे मृत्यू पावल्यानंतर त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ आम्ही नागवासियांनी राजे स्मृती उत्सव म्हणून दरवर्षी साजरा करीत आलो आहे. परंतु कालांतराने यज्ञवंशीयांची या देशातील घुसखोरीनंतर या ओरिजिनल नागराजे स्मृती उत्सवाचे विस्मृती करून त्यात भेसळ करून त्याची आज विस्मृती केली गेली. तर अशा पद्धतीने हा इतिहास आहे. तुम्ही जर थोडंसं इतिहास वाचले तर तुम्हाला या 5 नागराजांची कथा नक्कीच ऐकायला मिळेल. तर तुम्ही सुद्धा शोधा, तुम्हाला पण याविषयी माहिती नक्कीच मिळेल. आवडली असेल तर नक्कीच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे. नेहमीच शैक्षणिक काही घडामोडी किंवा विषय घेऊन या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत असते. तुम्ही नक्कीच त्याचा फायदा करून घ्या आणि पुढे यश मिळवा आणि मित्रमैत्रिणीला शेअर करायला मात्र विसरू नका. तर असं आहे, का म्हणतात की नागपंचमी हा सण नागाला उद्देश नसून काहीतरी वेगळं आहे. तर त्यामागे असं कारण आहे. काही राजे होते आणि त्या राजांच्या राज्य ते कसे चालवत होते या प्रसंगावर आधारित हा सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे. पुढे भेटूया सुंदरसा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि प्रगती करत राहा, यश मिळवा हे नक्कीच मी शुभकामना तुम्हाला देतोय, आशीर्वाद देतोय आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. सर्वांना पुनश्च एकदा माझा नमस्कार.